सुद्धा आपले विचार व्यक्त करणार आहे। मी राजनंदिनीला विनंती करतो की आपल्या ओघवत्या वाणीने आमच्या आसुकरांना मंत्रमुग्ध करावं। आसू गावातील सर्व शिवप्रेमी बांधवांना या राजनंदिनीचा सप्रेम नमस्कार। मी आज तुमच्या समोर शिकार नावाची एक हृदयस्पर्शी कथा सादर करत आहे। नाव विचारलं की एका दमात सांगायचा। शंकर नंदल सप्का मुक्काम पोस्ट हुबालवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया। आणि राहतोस कुठं म्हणल्यावर म्हणायचं आशिया खंडातल्या भारत देशातल्या महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात 10 तालुका शिराळा मजी नागाचा फणा। विचारताय काय पाहुणं हुबालवडकर म्हणा असं एका दमात बाईनं नाव घ्यावं का नाही असं उखाण्यात घ्यायचं। मध्ये तो डगरीच्या भाताच्या अंधरूच्या गुळमाडी गाणूचा पोरगा वय ताते एवढं वळखत नाही वे। आता बाबा मी कसा काय वळखणार तुझा बा माझ्या साईटीतला। आम्ही एका वर्गात एका पोत्यावर बसायचं त्यो मोर मी माग माझी डावी मांडी डबऱ्यात उजवी चढाव। शाळा तुझ्या तवात असल्या तुझ्या बाला बी काही यायचं नाही मला बी काही यायचं नाही। तवा गुरुजी लय मारायचं तर त्या भ्यानं सगळी पोरं अभ्यास करायची पण आम्ही गुरुजीसनी भेटतोय वय। अभ्यास आणला नाही की गुरुजी दप्तर डोसक्यावर देणार। आमचं दप्तर कवा तरी भुईला नाही तर सारखं डोसक्यावर की पण आम्ही कवा कटाळू नाही दप्तर डोसक्यावर घ्यायला। तुझ्या बाला गुणमाडी घ्यायला का म्हणतात माहित आहे का शंकर्या? का तर त्याचा असं आहे तुझी म्हातारी आजी आणि तुझा बा गुराळावर जायची तिथं कोण बेलकाट देणार शिरणी देणार ती आणून मध घरातल्या उतरंडीला ठेवणार। तुझा बा आणि मी घरी जेवाय जाणार जीवन हात पुशीत बाहेर येणार। मला उगा एवढा खडा देणार आपल्या हातावर एवढा लादा घेणार आणि चाटीत पार शाळा पतर जाणार। बर खाई नका गुळ आणि चाटी नका गुळ चाटून बिर झालेला गुळ खिशात ठेवायचा आणि जाऊन वर्गात बसायचं। बर खाई नका गुळ आणि चाटी नका गुळ एकदा बी बिर झालेला गुळ खिशात ठेवला आणि हाय तिथं मुंगळ लागलं तेव्हापासून त्याला गुळमाडी ज्ञानच म्हणतात। कळलं का शंकर्या? कळलं का त्या कळलं नव शंकर्या तू तरी शाळेत जातोस का नाही? तात्या मी नित्यामान शाळेत जातो। नव तुला तरी काय शाळेत येतं का नाही? तात्या तुम्हीच म्हणला का हुलगा पेरल्या हुलगा येतो शाळू पेरल्या शाळू येतो ऊस लावल्या ऊस येतो। माझ्या बापूलाच काही येत नव्हतं तर मला कसं काय येईल? तात्या विचारायचंच बंद। आज शंकरांनी नित्यामान शाळेत जायचं बसताना कोपऱ्यात बसायचं मग इंग्रजीचं शिक्षक म्हणणार एल्बो शंकर्या एल्बो म्हणजे कोपऱ्यात बसून एल्बो शंकर्या। विज्ञानाचा शिक्षक म्हणणार नाया शंकर्या नाक झरीचा झरा अटल पण ह्याच्या नाकातली नाक वाटायची नाही। हवा पण डब्यात पॅक तोंडानं श्वास घ्यायचं। असं शंकराशातलं काही येत नाही पण सगळ्यात मोर कुणाला कशाचा नाच कुणाला कशाचा नाच। शंकराला इन्शर्टचा दांडगा नाच चढी कसली बी असू दे इन्शर्ट हायच। चढीला बटन नसलं मुरगुटा करणार आत ठेवणार वरनं करतुडा बेंच सारखा घेणार आणि दाबात जाणार। बरं करी नका इन्शर्ट नाडीचे चढी इन्शर्ट तरी काय नाही पटापटाच्या चढी इन्शर्ट तरी काय नाही अंडरपॅन्ट इन्शर्ट तरी काय नाही कवा चढी डोळा मारायची तरी इन्शर्ट हायच। बर मारी नका डोळा चढी खायची पण भोपळा सांगायची ये आली तरी ठिकाया व्हायचा नाही आणि मागणं जायचा नाबा टेलरला
आपली नवाई नवाई काकू म्हणजे नवारी लुगडं, कमरं मासपट्टा, गळ्यात 16 पुतळ्या, कोपऱ्यातल्या खानाची चोळी, नाकात लसणी, तोंडीला कपाळाचं, नकट्या नाकाचं, पण साऱ्या गलीचं नाक होतं. तिचं तेवढं ऐकायचा का? तर नवाई काकूच्या पडद्यात फिरवीची बाग, उन्हाचं निवांत नवाई काकू झोपलेली, खुसखुसते काय वांढरायला काय पण बेतान मागलं दार उघडून बघतात तर झोपल्यावर शंकरा नवाई काकूकडं
बंडीच्या खिशात. शंकर म्हणला, "गणपत्या, काय करतोयस, काय करतोयस?" "काय नाही," म्हणला, "वारा आला असेल." शंकर म्हणला, "वारा वा, बघितलं म्हणून बरं, नाहीतर डुकराला काळीजच नव्हतं." वारा वा, बघितलं म्हणून बरं, नाहीतर डुकराला काळीजच नव्हतं. गणपत्यानं गपचूप काळजाचा लादा काढला, तिथं ठेवला. 5-50 मटणाचं वाटं घातलं, त्या काळीच ठेवलं. आता मटण न्यायला कुणाकडे काय? कॉलेजच्या पोरांनी आपलं शर्ट काढलं, शांडावड्या काढल्या, खाली गाठ मारली, त्यात मटण घेतलं आणि कॅरी बॅग घेतल्यासारखी अशी दाबात निघाल्या. कदमाच्या गणपतीकडे काय नव्हतं, पण मंडी होती. इकडं 2-3 किलो, इकडं 2-3 किलो घेऊन पोट हलवीत निघाला. म्हाताऱ्यांकडे फेट होतं, इरगाळून दीर झालेलं. अलीकडचं बघितलं की पलीकडचं सपशेल दिसायचं. ती फेट घेतलं, 4 पदरी केलं, त्यांनी त्यातनं मटण नेलं. आता पलीकडं परताच्या दाजीशी जनावर बांधलेली. जनावरांना पाणी दावाय बादली होती. बादलीला बाळ पडला होता म्हणून शिमेट टाकलेलं. 1.5 किलो वजनाची बादली, 3.5 किलो वजन. बायका पाणी दावताना कणायच्या आणि कमरं वाट ठेवून म्हणायच्या, "जाप नाही वारडी ठेवली आहे, चाल अर्जुनच्या मिजमात ठेवल्यागत." ती ताबरलेली बादली घेऊन परताचा दाजी आला आणि म्हणला, "घाला ह्यात मटण." त्याने त्यातनं मटण नेलं. कुणी कशातनं मटण नेलं. राट 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 मटण शिजायला लागलं. सगळीकडे वास घमघमायला लागला. निमार्त गडी वासाव गेलं. तसं दुसऱ्या दिवशी पाटलानं शंकराला वाड्यात बोलवून घेतलं. पाटलानं तसं शंकराला वाड्यात बोलवून घेतलं, शंकराच्या अंगावर बाबळीच्या काट्यागत काटा आलं. शंकर वाड्यात गेला. सबबाईचा वाडा, दुनीकडे 2 जोतं, जोत्याच्या कडेला तरचं. तरट्यात थंडीच्या दिवसात कुत्रं घुरमाटून बसलेलं. गुरगुर गुरगुर. शंकरा म्हणला, "गुरगुर गुरगुर, आता मालकाच्या दारात आहे. आता नाही घावला तर भाजीला सरवण्याच्या महिन्यात गावशील. तवा धावतो." कुत्रं गुरगुरायचं बंद. शंकरा बेताना आत गेला. मास टाकलेला, मासाव जैन टाकलेलं. जैनावर शंकर आजबीन बसला. पाटील आलं, धोत्राचा सोगा धरला. राख राख राख, मोदळाच्या मोदळ पाय मिशीच्या कांगावून हात फिरवला. तशी शंकरा उठलं. पाटील, वाटा मिळाला का नाही, वाटा मिळाला का नाही? पाटील म्हणले, "बाया, वाटा मिळाला, मग मला कशाला बोलवलंय?" "तेच तर सांगाय तुला बोलवलंय. मी जेव्हा तुझ्या एवढा होतो तर मी बिलाई शिकारीचा नाट्य होतो. म्या बिलाई चिमण्या पाखरं मारली आणि त्यातलंच एक पाखरू आजच्या करतय." शंकराला काय ढेकळ करतय? तेवढ्यात पाटलींबाई बिगी चहा घेऊन आल्या. शंकरा म्हणतय पाटलाला, "पाटील, रवशेल का पाखरू मारलंय की?" कपाताच्या बशीत बसला, गटागटा चहा प्यायलं, फटानं हात फिरवला आणि पाटलाला म्हणते, "पाटील, खुर्चीला उलटी बंदूक काढल्या." "अरे तेच तर सांगाय तुला बोलवलंय. मी जेव्हा तुझ्या एवढा होतो तेव्हा मी बिलाई शिकारीचा नाट्य होतो. म्या बिलाई चिमण्या पाखरं मारली, पण बेसावध जनावरावर सावध होऊन मार टाकायचा. बेसावध जनावरावर बार नाही टाकायचा. मी आता शिकार सोडून दिली, तू पण शिकार सोडून दे." "छेछा," म्हणला पाटील, "ती काय जमायचं नाही. पण बेसावध जनावरावर मी कवा पण सावध होऊन बार टाकणार. बेसावध जनावरावर कवा बार नाही टाकणार." शंकरा तिथनं गेलं. शंकरा खळ्यावर गेला. खळ्यावर भरलं दाना टिपीत बसलेलं. दाना टिपीत बसलेल्या भरल्याकडं शंकरानं बघितलं. शंकर चेकाळलं. शंकरानं बंदूक घेतली. बंदुकीत काडतूस घातलं. खालचा खडा घेतला, खचून थव्यावर फेकून मारला. थवा आबाळात पका पसरून फडफडायला लागला. फडफडणाऱ्या थव्यावर शंकरानं नेम धरला, निशाणा साधला. धाड दिशी बार टाकला. बार झाल्याबरोबर एखादा वास 3-4 घोलं खाली कोसळलं. 4 घोलं घेऊन घरी गेलंय आणि वहिनीला म्हणतोय, "वहिने, महिन्याभरात तुमचं गालच उचाल तू. वहिने, महिन्याभरात तुमचं गालच उचाल तू." वहिनी
लुचत होती. फरकुटावनं गळणारं रगात थनाव गळत होतं आणि थनाव गळणारं रगात ती छोटी छोटी पिल्लं पित होती. त्या पिल्लांना काय माहिती होतं, हे आपल्या आईचं दूध नाही, हे आपल्या आईचं रगात आहे, रगात. हे माहितच आहे. त्यांचं डोळंच कुठं उघडलं होतं. शंकर्या माठ दिशी खाली बसला. शंकर्यानं ससनीच्या अंगावर हात फिरवला. ससनीच्या अंगावरचं दैवार शंकराच्या हाताला लागलं. कोवळा हराळीचा घास तसाच तोंडात होता. शंकरानं ससनीचा डोळा उघडला. डोळ्यातलं पाणी टप्प दिशी शंकराच्या हातावर पडलं. शंकरानं खांद्याला उलटी बंदूक अडकवली. पळत पळत गेला, घरी गेला आणि मध घरातल्या खुंटीला उलटी बंदूक अडकली आणि खाटाई उलट चटईवर माठ दिशी बसला. आतनं वहिनी आली. वहिनी म्हणजे भाऊसाहेब. आणलं तर सशाचं मटण. अगं वहिनी, सशाचं नाही, कशाचंच मटण नाही खायचं. आज एका ससनीचं नाही तर एका आईचा मुर्दा पाडून आलोय. मायेच्या पोटी आईला पाना फुटावा आणि तो रक्त यायला पाना तिच्याच पोटच्या चिल्या पिल्यांनी चाटावा. हे काय अखरीत. अगं वहिने, कशी माणसाला नाती असतात तशी मुक्या जनावराला, चिमण्या पाखराला नाती असतात. हे मला कुठं ठाव होतं. नात्याचा घात करणारी आणि पोटच्या लेकरांनी आपल्या आईच्या मठात पेला लावणारी ही शिकार आजपासून कधी कधी करणार नाही. आजपासून कधी कधी करणार नाही. आजपासून कधी कधी करणार नाही. आज अक्षय तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी काही 4 शब्द तुमच्या समोर सादर करत आहे. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. अर्थातच प्रतिपदेचा चंद्र जसा कलेने वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याच प्रकारे शहाजींचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल आणि ही मुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठीच चमकेल. आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम महाराज. आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम महाराज. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय. जिजाऊ. जय शिवराय. ज्यांनी इतिहास गाजवला, वर्तमानात ज्यांची कीर्ती आणि महती आजही घराघरात गाजते आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांच्या नावाचा डंका आणि कर्तृत्वाच्या पोवाडे गायले जातील असे राजे छत्रपती शिवराय. शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा, शत्रुहीनात मस्तक होई तिथं असा राजा होता स्वराज्याचा, असा राजा होता स्वराज्याचा.